आगम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेत भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताचिया तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे विठ्ठला 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 आता अभिनव वाग्विलासिने जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता वंद रंग भूमिका कीर्तनी होवे होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करोनी सखडा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सखडा नामा म्हणे सरोजम सांद्र निलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैव धवल हासम विठ्ठल पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याथा
काय माझी वाणी मानेल संताशी रंजो चित्तासे आपुल्या सरस्वती माते मज द्यावी स्मृती येतो का कुलते तुझ लागी आपुल्या बाळाशी धर्यात हाती न करी फजित जनामध्ये मस्तक ही पायावरी हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवडी आये हनुमंत विराजे करू कथा मती अनुसाज प्रेम सैतासन लिजिये पधारे पवन कुमार चले आयोजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाए ओ लखन जी को लाए ओ लाना जी सब परिवार हमारे हरि कीर्तन में राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म यदि जियो मोहि श्री वृंदावननी को वास लाली मेरे लाल की जित देखो तितला लाली देखन जो गई तो मैं ही हो है गई लाल सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम विशत सुपाप जात जाति कार्यवारि संयुतम कृतांत दूत कालम भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे भजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत देहोनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा संत पर प्रकरणातील किंवा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनाची काय क्रांती होते याचं विशेष असं महत्व प्रतिपादन करणारा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवान परमात्म्याच्या दिव्य आशीर्वादाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही नवबधाने नगरी आईसाहेब कुलस्वामिनी भटाई मातेचा दिव्य दरबार आणि या दरबारामध्ये गेल्या मागच्या वर्षापासून चालत असलेला दिव्य अखंड हरिनाम पंचदिवसीय कीर्तनी महोत्सव. विठ्ठल विठ्ठल या महोत्सवाचा आजचा चतुर्थ दिवस आणि चतुर्थ दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. माझं परम भाग्य समजतो. मायबाप, माझ्या जीवनाचा आज हा सुवर्णमय असा दिवस आहे. कारण
आजचा जो दिवस आहे, भदाने परिवारामध्ये जन्म घेतल्यामुळे आज भदाने परिवारांचे कुलस्वामिनी, त्या कुलस्वामिनीच्या चरणावरती आज सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये येतोय. आणि दुग्ध शर्करा योग जर कधी म्हटला तर आज माझ्या सेवेमध्ये उपस्थित गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय परमेश्वरजी बाबा या ठिकाणी माझ्या सेवेला उपस्थित आहेत. म्हणून आजचा दिवस मला स्वर्णमय असा दिवस वाटतोय. विठ्ठल विठ्ठल मायबाप, मंदिर फार मोठं आहे पण पाळा छोटा आहे, बरोबर आहे का? पण या ठिकाणी कुलस्वामिनी भटाई मातेचा महोत्सव साजरा करण्याची सदिच्छा जर कधी जागृत झाली असेल, परमस्नेह आदरणीय गुरुबंधू हरिभक्ती पारायण युवा कीर्तनकार अशोक महाराज पाटील आणि यांना सहसंकल्पना ज्यांनी दिली असेल असे असणारे माझेच लहान बंधू हरिभक्ती पारायण श्रीयुत हरिभक्ती पारायण विठ्ठल महाराज आळंदीकर शिरधानेकर, या दोघांनी नियोजन केलं की आपल्या कुलस्वामिनीवरती ज्ञानदानाचं कार्य घडलं पाहिजे, सेवा घडली पाहिजे. आणि या माध्यमातून यांनी हा घडून आणलेला योग आहे. विठ्ठल विठ्ठल मायबाप, नवे खेळ एकट्याचा म्हणून मेळ. हा जो खेळ आहे ना, हा एकट्याचा नाही. पाहना तुम्ही, जंगलामध्ये तमाशा जर कधी ठेवला तिथं गर्दी मावत नाही. लाईट गेली, कोण आता जनरेटर लई पडत, कोण कथा जनरेटर लई पडत. मग परमार्थामध्ये का नाही? पण असो, संकल्पना खूप छान आहे. त्यातल्या त्यात आमचेच गुरुबंधू हरिभक्ती पारायण कोकिडे सारखं गान गंधर्व रोहित महाराज हरिभक्ती पारायण, रोहित महाराज सिसोदिया, राहणार सुरायकर, त्यांना प्रतिसाद करणारे आहेत श्रीराम महाराज सरक नवे बधाने. आणि सुंदर गोड असं इंद्रासारखे जे मृदंग वाजवता, ज्यांच्या मृदंगाच्या ध्वनीतून असं वाटतं की नाचत राहावं, असं गोड असं वादन करणारे श्रीयुत हरिभक्ती पारायण जयेश महाराज पाटील वाघाडीकर. आणि गोड अशी लाभलेली भजनी मंडळ मागे टाळ घेऊन साक्षात जनाईच्या स्वरूपामध्ये आईसाहेब उभे आहेत. त्यांचं नाव मला माहीत नाही. ही कीर्तनाची जी परंपरा आहे ही वाळवंटापासून चालत आलेली. त्या वाळवंटाच्या कीर्तनामध्ये महिला अग्रगण्य स्थान धरून उभ्या होत्या. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. महिलांनी सुद्धा कीर्तनामध्ये टाळ घ्यायला लाजायचं नाही. 1500 रुपये घ्यायला लाजता का तुम्ही? 1500 रुपये घ्यायला लाजता का? नाही लाजत ना, मग टाळ घ्यायला का लाजायचं? तरुणा भाग्यवंता नटे, या हरी कीर्तनामध्ये हे तरुण भाग्यवंत मंडळी आहेत. मायबाप, काय सांगावं तुम्हाला, या बिचाऱ्यांना माहित नाही भजन काय आहे, टाळ कसा वाजवावा. पण हरिनामाची गोडी अंतकरणामध्ये तिनं प्रवेश केला आणि म्हणून त्यांची सुद्धा इच्छा जागृत झाली की आपण या भजनामध्ये टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. कारण या भजनाची गोडीच तशी, या भजनामध्ये तरुण नटला पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाला, नटे हरी कीर्तनाला, नटे हरी कीर्तनाला. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाला, नटे हरी कीर्तनाला, नटे
हरी कीर्तनात तरणा नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. तरुणांनी कीर्तनामध्ये नटलं पाहिजे. असो, तुमच्यापर्यंत माझा आवाज गोड करून पोचवण्याचं जे कार्य करतायत असे असणारे जगद्गुरु साऊंड सर्व्हिस सुलवाडे है ना, यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यातल्या त्यात या धगधगीच्या जीवनामध्ये जबरदस्त व्यस्त असणारे पण तरीसुद्धा मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आमच्यासारख्या कीर्तनकारांचं लाईव्ह टेलिकास्ट पोचवणारे है ना, ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलवाले दिनेश भाऊ यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन स्वागत करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विठ्ठल विठ्ठल तसेच अनेक गावाहून आलेली भजनी मंडळ, नवे भदानेकर मंडळी यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. श्रीदानेकर भजनी मंडळ, श्रोते मंडळी, मायबाप ऐका, इकडे लक्ष द्या. कीर्तनामध्ये बडबड करायचं नसतं, इकडे लक्ष द्या. नवे भदानेवाले बोलू नका, कीर्तनामध्ये बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये हे जर कधी बडबड केली तर परिणामी दुःख भोगावं लागतं. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय, तर तुम्हाला बेडकीच्या जन्माला जावं लागेल. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होनी. बेडूक व्हायचंय का तुम्हाला? नाही व्हायचंय ना. बेडूक जर व्हायचं नसेल तर कीर्तनामध्ये बडबड करायचं नाही. कारण कीर्तनाची जागा म्हटली की या जागेमध्ये साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा उभा असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग. त्या पांडुरंगाच्या समोर जर कधी बसून आपण बडबड केली मग काय खरं. लहान्याने बडबड केली की लहाना डेडोर, मोठ्याने बडबड केली की सोन्या डेडोर. तुम्हाला कुठला बेडूक व्हायचंय ते तुम्ही ठरवायचं. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि आजची शेवा, चतुर्थ दिवसाची सेवा म्हणजे या सप्त्याच्या जागराची सेवा. बरोबर आहे का नाही? जागराची सेवा आहे मायबाप. या जागराच्या सेवेमध्ये संतांचं चिंतन केलं जातं. आणि जागर आपल्या आईसाहेबांचा आहे. कोणाचा जागर आहे? आईसाहेबांचा आहे. आईसाहेबांच्या जागरामध्ये संतांचं चिंतन तर आपण करणारच आहोत, विषय नाही. पण आईसाहेबांचा एकदा जल्लोषामध्ये जागर करूया आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करूया. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती. बोध परणे घेऊन हाती बोध परणे घेऊन हाती. बोध परणे घेऊन हाती. ज्ञानाचा पादरती बोध ज्ञानाचा पादरती बोध ज्ञानाचा पादरती. बोध ज्ञानाचा पादरती. उदा उदा भक्तनाथी. उदा उदा भक्तनाथी. गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे. हा गोंधळ पूर्वीपासून चालत आलेला आहे. गोंधळ केला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. जगद्गुरु तुकोबाराय ज्या मंदिरात जायचे ना तिथं गोंधळ करायचे. पण कसा गोंधळ करायचं? सांबळ वाजून का? कसा गोंधळ करायचे? हा, जिथे विठूचे रावड तेथे तुक्याचा गोंधळ. जगद्गुरु तुकोबारायांचा तिथे गोंधळ असायचा आणि तोच गोंधळ आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. विठाला विठाला
तुकोबारायांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत संतांचा समागम आपल्या जीवनामध्ये एखाद्या प्रकाराने का होईना आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे, झाला पाहिजे, आला पाहिजे. भलेच तो कुत्र्याच्या रूपाने का होईना. जर कधी संतांचा समागम आपल्या जीवनामध्ये घडला, एखाद्या प्रकाराने घडला, तर त्या ठिकाणी आपल्याला रामनामाचं उचिष्ट भोजन प्राप्त होतं. कारण संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर मनुष्याने अहमाचा त्याग करायचा आहे, मीपणाचा त्याग करायचा आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण संतांना शरण जाऊ, त्यावेळेस कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंकपणे तेत बले, आणि मग तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. तुकोबाराई सांगतायत प्रत्येकाची अपेक्षा सुखासाठी आहे, प्रत्येकाची धावपळ सुखासाठी. रात्रंदिवस धावपळ करणारा जीव जेव्हा त्याला सुखाची प्राप्ती होत नाही, तुकोबाराई सांगतायत दुसऱ्या पंक्तीत बसू नका. दुसऱ्या गोंधळाच्या पंक्तीत, आमच्या गोंधळाच्या पंक्तीत या. आमच्या पंक्तीत आल्यावर अरे विश्वातल्या सुखाची काय अपेक्षा करतो, ज्या सुखाची तुला माहितीही नसेल असंही सुख तुझ्या पदरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. अशी ही संतांची पंगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी संतांचा सहवास आपल्या जीवनामध्ये एखाद्या प्रकाराने घडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल काय माहितीये का, भजन भीष्म समोर बसलेले आहेत आणि आध्वर्यू समोर बसलेले असताना मोजून मापून पाऊल टाकायचं असतं. सगळ्यांना माहिती कोण किती पाण्यामध्ये, पण तरी सुद्धा पाहून उडी हाणायची असते बरं का. कारण संत महात्मे हे आईची क्रिया करतात. अर्वकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे तुम्ही संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. बालकाचे चाली माता जाणून पावलं घाली, तैसे तुम्ही संत जगी क्रिया करोनी. बाबा समोर बसलेले मायबाप, काय सांगावं. आज जीवनाचा सुवर्णमय दिवस आहे, कारण बाबांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. विठाला विठाला एरवी कुठेही कुठलाही अभंग द्या, अभंग बदलतो पण चिंतन, इथं अभंगही बदलवायचं आणि चिंतनही बदलवायचंय. कारण आजचं कीर्तन करत असताना आळंदीची परीक्षा डोळ्यासमोर येते. गुरुवर्यांच्या समोर बसून पाठ केलेलं कीर्तन आठवून आठवून जसं केलं होतं तसाच आज या ठिकाणी मी निश्चित प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला आजच्या कीर्तनातून मी फक्त संत मांडणारे. काय मांडणारे? आजच्या कीर्तनातून फक्त संत मांडणारे. नाथ बाबा सांगतायत कीर्तन असं असावं ज्याच्यातून भगवान परमात्माची मूर्ती अंतःकरणामध्ये ठसली पाहिजे. कीर्तन असं असावं ज्या कीर्तनातून संतांचं चरित्र गायलं गेलं पाहिजे, आदराने उच्चार केला पाहिजे, जेणे करुणी अंतःकरणी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे. ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे. या कीर्तन मर्यादामध्ये मनोरंजन अजिबात करणार नाही. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय अभंगाला सुरुवात करत असताना अभंगाचा प्रथम जो शब्द आहे तो आहे संत. काय आहे? संत. मग आपल्याला आता इथे प्रश्न पडतोय की संत या शब्दाने तुकोबाराने अभंगाला सुरुवात केलेली आहे, मग संत म्हणावं कोणाला? ज्याने भगववस्त्र धारण केलेले आहेत, ज्याने दाढी वाढवलेली आहे, जटा वाढवलेल्या आहेत, त्याला संत म्हणावं का? त्याला संत म्हणावं का? सुंदर असा फेटा बांधलेला आहे, सुंदर कीर्तन करतोय,
भरपूर असे अभंग पाठ आहेत, त्याला संत म्हणावं का? ज्ञानोबरायांनी आईसाहेब मुक्ताईला प्रश्न केला. नव्हे, ज्ञानोबरायांनी ताटीचा दरवाजा बंद केला आणि ज्ञानोबरायाला उपदेश करत असताना आईसाहेबाने जो उपदेश केला त्याच्यामध्ये सांगितलेले, संत तोची जाना जगी दया क्षमा लोभ अहंता नव्हे म्हणा जगी विरक्त. आणि साधूची व्याख्या सांगितली, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बांधू. सुंदर आहे ना मायबाप, गोड असा परमार्थ आहे. पण तुकोबाराय संत सांगतायत. मग तुकोबाराय संत म्हणत असताना अनेक साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये गेली आणि तुकोबारायांना नम्रतेने प्रश्न विचारला, महाराज संतांची व्याख्या मांडत असताना संत कृपा करून आम्हाला समजून सांगा. त्यावेळेस चिंतन करत असताना सांगितलंय महाराज, समुद्र नदी नवे पैगा पाषाण मानू नये लिंगा. आणि संतानवती जगा मानसाच्या सारखे, संतानवती जगा मानसाच्या सारखे, संतानवती जगा मानसाच्या सारखे, संतानवती जगा मानसाच्या सारखे. नदी नवे पैगा, नदी नवे पैगा, भाषण म्हणो नये लिंगा, संतानवती जगा मानसाच्या सारखे, संतानवती जगा मानसाच्या सारखे, संतानवती जगा मानसाच्या सारखे, संतानवती जगा मानसाच्या सारखे. दिसायला माणसासारखेच, दिसायला माणसासारखेच, पण संत नव्हती जगा माणसासारखे. असायला मात्र माणसासारखे नाही, दिसायला माणसासारखे पण असायला माणसासारखे नाही. एकदाचा सुंदर असा प्रसंग महाराज, काशीचे मालक त्यांची सेवा करणारे, त्यांच्या शरीराला रोग झाला. माझं कीर्तन कळतंय ना प्रत्येकाला, समजतंय ना? लक्षपूर्वक ऐका. शरीराला रोग झाला, कोढं पडलं आणि कालांतराने कोढ्यामध्ये जखमा व्हायला लागल्या. कारण ज्ञानोबाराय सांगतायत, भोगी जाणी जे केले पूर्वजन्मीचे, कालांतराने जखमा व्हायला लागल्यात. काशी विश्वेश्वराला साकडं घातलं आणि सांगितलं, भगवंता माझ्या जीवनामध्ये असा कुठला गुन्हा झाला की ज्याच्यामुळे माझ्या शरीरावरती अशा प्रकारे रोगाची बाधा होते, काय करू याच्यावरती मला उपचार सांगा. भगवान काशेश्वराने उपचार सांगितला रात्री स्वप्नामध्ये येऊन. इथून तुम्हाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जायचंय आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केंदूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये कान्होबा पाठक नावाचे वारकरी असतात. काय सांगितलं? कान्होबा पाठक नावाचे वारकरी आहेत, त्यांच्याकडे जावा, तुमचा रोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत काशीवरनं पायी पायी केंदूरला आला आणि केंदूरला आल्यानंतर एका इसमाला भेटला आणि त्याला प्रश्न विचारला, का हो इथं कान्होबा पाठक कोण असता? आणि सांगितलं, महाराज ज्यांना तुम्ही विचारलं तेच कान्होबा पाठक. खालून वरून पाहिलं आणि सांगितलं, तुम्ही? म्हणे हो, व्यर्थ झालं माझं जीवन. कस काय? काशीवरनं पायी पायी ज्यांच्या दर्शनासाठी आलो, भगवान विश्वेश्वराने ज्यांच्या दर्शनासाठी पाठवलं, तो लहान लेकरांना सांभाळतोय, मुलांमध्ये खेळतोय, शेंबड्या पुसतोय, माझा आजार काय बरा करणार आहे? हात जोडले नम्रतेने सांगितलं, म्हणे महाराज
मला भेटण्यासाठी काशीवरनं आलात आपण, ठीक आहे, काय अडचण नाही, पण माझं नाव घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात, म्हणून माझी अशी इच्छा आहे की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अतिथीला देव म्हणून मानलं जातं. माझ्या घरी तुम्ही 2 घास भोजन घ्यावं, पाणी प्यावं आणि परत जावं. सांगितलं अजिबात नाही, मी संन्यासी महात्मा आहे आणि संसारिक माणसाच्या घरचं भोजन करणं मला वर्ज्य तर नाहीच, पण तुझ्या घरचं भोजन मी अजिबात घेणार नाही. हात जोडले नम्रतेने, विचारणा केली का माझ्या घरचं भोजन का घेणार नाही, माझ्या घरच्या भोजनामध्ये असं काय आहे. सांगितलं हे लहान लेकरं खेळवतो म्हणून भोजन घेणार नाहीत का. म्हणे हो. उचलले महाराज, लेकरं जवळ आळ होता, त्या विहिरीमध्ये लेकरं फेकून दिले आणि हात जोडले. सांगितलं महाराज आता मी बिना लेकरांचा झालोय, कराल का भोजन. लेकरं फेकून दिले विहिरीमध्ये, चला माझ्या घरी जेवायला. त्याने सांगितलं येड्या माणसा, एकदा काशीला गेलेला माणूस मयतच्या घरचं खात नाही, मी तर काशीमध्ये राहणारा ब्राह्मण आहे, तू आताच लेकरं मारले, तुझ्या घरचं तर भोजन अजिबात घेणार नाही. त्याने महाराज माझ्या घरचं भोजन तुम्हाला चालणार नाही, तुम्ही उपाशी माघारी जाल, विनमुख गेली अतिथी ने सुकृताची, माझं जीवन व्यर्थ जाईल. माझी इच्छा आहे किमान पाणी तरी घ्यावं. आग्रह करून देखील सुद्धा ते भोजन घ्यायला तयार नाही, पाणी घ्यायला तयार नाही. त्यावेळेस त्यांनी विचारलं विहिरीत फेकलेले लेकरं जर जिवंत केले तर. थांबला आणि त्याने पाहिलं महाराजांकडे. विहिरीत फेकलेले लेकरं जिवंत करतो. हो, जर लेकरं जिवंत होतील तर मी तुझ्या घरचं भोजन करेल. विहिरीमध्ये डोकावून पाहिलं ना आवाज दिला, घरातून लेकरं बाहेर निघावे, असं विहिरीतून लेकरं बाहेर आले. आणि पाहिलं, पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की माणसासारखा दिसणारा माणूस आहे, पण माणूस. पायावरती लोटांगण घेतलं आणि सांगितलं महाराज क्षमा करा, मोठी चुकी झाली माझ्याकडनं, माफ करा मला, पण माझ्या अंगाचं कोडं कसं बरं होईल याचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, भोजन करा, विश्राम करा, आपण पहाटे याच विहिरीवरती मी तुम्हाला आणणार आहे आणि तुमच्या अंगाचं जे काही रोग आहे तो मी बरा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ठीक आहे, काय अडचण नाही. पहाटे झाली, पहाटे सूर्योदय होण्याच्या अगोदर त्या विहिरीजवळ आणलं, बसवलं, विहिरीतून पाणी काढलं आणि सांगितलं महाराज पूर्ण शरीर निर्वस्त्र करा, कुठेही शरीर झाकलेलं नसावं, मी तुमच्या शरीरावरती पाणी टाकेल, या विहिरीचं पाणी तुमच्या अंगावरती पडल्याबरोबर तुमच्या अंगाचा पूर्ण रोग बरा होईल. काशीचा ब्राह्मण लाजला, खजील झाला, निर्वस्त्र झालेला ब्राह्मण, पण स्वतःची लाज झाकण्यासाठी पुढे हात लावला. महाराजांच्या लक्षात आलं याचा मीपणा गेलेला नाही. विहिरीतून पाणी काढलं, अंगावरती टाकलं, काही सेकंदामध्ये अंगाचा रोग गेला. मायबाप, रोग बरा झाला, शरीर पूर्णवत झालं, दिव्य पुंज चेहरा तयार झाला. आणि पाणी टाकलं, थांबल्यानंतर जिथे हात लावलेला होता हात बाजूला केला, त्या ठिकाणी मोठी गाठ तयार झाली. आणि त्याने हात जोडले आणि सांगितलं महाराज अजून एवढी बादली काढा माझ्या अंगावरती टाका. म्हणे का बर, या शरीरावरती एवढी जागा शिल्लक राहिलेली आहे याच्यासाठी. मी सांगितलं महाराज वेळ निघून गेली, आता मी तुमच्या अंगावरती परत पाणी टाकू शकत नाही. जर कधी तुम्हाला आजार बरा करायचा, तुमच्या अंगाचा राहिलेला आजार जर कधी बरा करायचा असेल ना, परत काशीला जा आणि त्या काशी विश्वेश्वराला विचारा, तो आजार तुमचा ते बरा करतील. गेले ना महाराज काशीला आणि काशी विश्वेश्वराला सांगितलं महाराज तुम्ही ज्यांच्याकडे पाठवलं होतं त्यांच्याकडे गेलो, पूर्ण शरीराचा व्याधी गेला, पण एवढ्या ठिकाणी व्याधी शिल्लक राहिला. काशी विश्वेश्वराने सांगितलं आयुष्यभर सेवा केली पण अंतकरणातला मी गेला नाही, हा मी तुझा शिल्लक आहे, आता हा तुला सोबत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला
याला संत म्हणतात. काय म्हणतात? याला संत म्हणतात. पहा ना महाराज, किती मोठा अपमान झाला. लेकरं खेळवतो म्हणून तुझ्या हाताचं अन्न ग्रहण करणार नाही. लेकरं फेकले ना, लेकरं फेकले म्हणून अन्न खाणार नाही. आम्ही तुम्ही राहतो ते वैरे चेट तर तखाशीत खाय, बरोबर आहे का नाही? पण संत कोणाला म्हणावं महाराज? नम्र झाला होता. पॅन्ट शर्ट घालत असेल तरी चालेल, पण अंतःकरणामध्ये जर कधी नम्रता असेल तो सर्वात मोठा संत आहे. विठाला विठाला तुम्हाला माहिती का, सद्गुरु जोग महाराजांकडे एक तमासगीर आला होता. कोण आला होता? तमासगीर. हा, कराडकरचा फळ म्हणून तमाशाचा मोठा फळ होता. ज्ञानोबरायांच्या पायावरती नतमस्तक झाला आणि माहिती भेटली कोणीतरी साधू या ठिकाणी राहतात. त्या साधूचा चरणस्पर्श करावा म्हणून जोग महाराजांच्या दर्शनासाठी गेला. जोग महाराज ध्यानस्थ बसलेले होते. जोग महाराजांचं दर्शन घेतलं आणि जाण्यासाठी निघाले. जोग महाराजांनी बुवा म्हणून हाक मारली. काय म्हटलं? बुवा, कुठे चाललात? आणि त्या बुवाचं नाव होतं मारुती. काय नाव होतं? मारुती. मारुती बुवा कराडकर नाही बरं का. हा, काय ठोंबरे मामा. हा, बुवा म्हणून हाक मारली. शरीर लटलट लटलट कापायला लागलं. सांगितलं, महाराज या देहाची लायकी नाही बुवा स्वीकार करायची. या देहाने नको नको ते घाण कृत्य केलेलं आहे आणि तमाशाचा फळ चालवणारा हा देह आहे, याला बुवा म्हणू नका. जोग महाराजांनी सांगितलं, साधूच्या मुखातून निघालेली वाणी आहे. तुला बुवा म्हटलेलं आहे ना, तो आजपासून बुवाच आहे. जाय त्या माऊलीच्या पायावरती नतमस्तक हो आणि माऊलीला त्यागपत्र लिहून दे. जीवन परिवर्तित झालं माय बाप. याला संत म्हणतात. विठ्ठल 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 कारण तुम्ही संतांकडे जात असताना कुठल्याही अपेक्षेने जा, मनामध्ये कुठली इच्छा घेऊन जा. तुम्ही संतांकडे गेले की तुमची इच्छा पूर्ण करायचं कार्य संत महात्मे करत असतात. कारण संत हे परीस आहे. काय आहेत? जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, परीसाची उपमा सुद्धा संतांना थोकडी आहे. चिंतामणी ठेंगणा आहे, कल्पतरू कमी पडणार आहे, त्याच्याहूनही संत आगाध आहे. या या संतांचे हे देणे, कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस आगाध चिंतामणी ठेंगणा. कल्पतरूपेक्षा डबल देण्याची क्षमता राखतात, त्याला संत म्हणतात. तुमच्या मनामध्ये एक अपेक्षा असेल तर संत महात्मे 10 अपेक्षा पूर्ण करतात, त्याला संत म्हणतात. काय झालं? कुऱ्हाडीला एकदा असा जबरदस्त राग आला. तिने ठरवलं, या परिसाने आमची लोखंड जाती पूर्णपणे संपवून टाकली, हा आमचा दुश्मन आहे. म्हणून त्या कुऱ्हाडीने असा विचार केला, या परिसाला जिवंतच सोडणार नाही. म्हणून कुऱ्हाड त्याच्या खापा करण्यासाठी गेली. खापा समजता ना तुम्हाला? खांड. खांड काय करायला गेले? खांड. जसं बाबा म्हणता पळा म्हणजे झोपा, तसं आमच्याकडे खापा म्हणता बाबा. खांड. मी ठरवलं, या परिसाला मी आता शिल्लक ठेवणार, याचे तुकडेच करणार. म्हणून ती कुऱ्हाड पळत पळत गेली आणि परिसावरती तिने घाव घातला. परिणाम, परिसाने असा विचार केला, मी तर काही तुटलो नाही, पण ही मारायला आली होती म्हणून हिला लोखंडाचीच राहू द्यायची, सोन्याची होऊ द्यायची, असा विचार केला का परिसाने? अहो, स्पर्श होता क्षणी कुऱ्हाडीचं सुद्धा काय झालं? का खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली.
वृक्ष दे जैसा. तोडणाऱ्याला सुद्धा लावणाऱ्याला तो वृक्ष जसा एकच सावली देतो ना मायबाप, तसं संत परीस आहे. या परिसाला कोणी मारण्याच्या उद्देशाने, कोणी बदनाम करण्याच्या उद्देशाने, कोणी मानहानी पोचवण्याच्या उद्देशाने जरी स्पर्श करत असेल तरी संतांचं कार्य त्यांचं सोनं करणे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबारांना सांगावंसं वाटलं संत हा शब्द. एकदाचा गोड असा प्रसंग, भामचंद्रावरती जगद्गुरु तुकोबाराय बसलेले आहेत आणि तुकोबारायांचं भजन चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरे सर्वांनी भजन करायचं. राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हे राम कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम हरी जय राम हरी जय जय तुकोबारायांना समाधी लागलेली आणि समाधीमध्ये तुकोबारायांचं चाललेलं आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तद्रुपता नामस्मरणाची. आणि तेवढ्यात जगद्गुरु तुकोबारांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आला आणि आवाज दिला, महाराज भजन बंद करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या क्षणी तुकोबारांनी भजन बंद केलं. त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला. का? मी निर्जन स्थळी या ठिकाणी जंगलामध्ये भजन करण्यासाठी आलेलो आहो. भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये मी रंगलोय आणि अशा अवस्थेमध्ये जर कधी कोणी मला हाक मारत असेल, निश्चित त्याला त्याच्या जीवनाचा उद्धार करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये जागृत झाली असेल. आणि म्हणून त्याने मला हाक मारलेली. डोळे उघडले, त्याच्याकडे पाहिलं आणि तुकोबारायांनी प्रश्न विचारला, का रे बाबा, देव शोधण्यासाठी आला का? संत महात्म्यांचा एकच, देव शोधण्यासाठी आला का? त्याने सांगितलं, म्हणे महाराज नाही. म्हणे मग? मी देव शोधण्यासाठी नाही आलो. म्हणे मग गेल्या 7 दिवसापासून माझी म्हैस हरवलेली आहे, मी म्हैस शोधण्यासाठी आलो. म्हणे मग तुला म्हैस दुसरीकडे नाही सापडली का? इथं डोंगरावरच सापडली का? तो म्हणे महाराज काय झालं, ज्ञानोबरायांची ओवी वाचली होती, हिरव्या चारी भांबवे पशु, आणि या डोंगरावरती हिरवळ दिसलं, कदाचित माझी म्हैस इथे असेल. तिचा शोध घेत घेत तिला पाहत पाहत या ठिकाणी आलो तर तुम्ही मला दिसले, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला, माझी म्हैस पाहिली का? तुकोबारायांनी हात जोडले आणि त्याला सांगितलं, देव पाहावया करी हो सायास. म्हैस पाहण्यासाठी सायास करू नका, देव पाहण्यासाठी प्रयत्न करा. हे शरीर म्हैस पाहण्यासाठी नाही दिलंय, देव पाहण्यासाठी दिलंय. तुम्ही आम्ही रात्रीची झोपेचा त्याग केला, गाव सोडलं आणि बटाई मातेजवळ आलो. कशासाठी? म्हैस पाहण्यासाठी, देव पाहण्यासाठी. देव पाहण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे, नामचिंतनासाठी ही वाचा दिलेली आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान मनात येते राहे विठोबाच्या. याच्यासाठी हे शरीर दिलेलं आहे, म्हैस पाहण्यासाठी दिलेलं नाही. तो ऐकायलाच तयार नाही. देवे दिला देह भजन मोठा, देवे दिला देह भजन मोठा. देवे दिला देह भजन गोमटा,
देवे दिला देह भजन गोमाता 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 गोया झाला फाटा बालिकेचा गोया झाला फाटा बालिकेचा फाटा बालिकेचा गोया झाला फाटा बालिकेचा भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवाने देह भजन गोमटा दिलाय पण तो हा झाला फाटा. हा, चला हो बटायले सप्ताय महाराज आज नाच रोज रातनी लाईट आहे आमनं भरणं राहायचंय. अरे तुमचं भरणं पूर्ण होऊ द्यायचं का नाही होऊ द्यायचं हे त्या मालकाच्या हातात आहे ना, हे त्याच्या हातात आहे. गव्हाला किती दाणे लागू द्यायचं कोणाच्या हातात आहे. येथे तुझी सत्ता काय आहे. मग देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा. देवाने भजनासाठी हा देह दिलेला, तो ऐकायला तयार नाही. तो म्हणे, महाराज तुमचं प्रवचन तुमच्या जवळ ठेवा, माझी म्हैस कुठे सापडेल ते सांगा. तुकोबारांचा नाईलाज झाला आणि तुकोबारांनी सांगितलं जाय घरी, इकडे तिकडे शोधायची गरज नाही, इकडे तिकडे पाहायची गरज नाही, तू घरी जाय, गोट्यामध्ये तुझी म्हैस बांधलेली. त्याने विचार केला गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. गेला घरी, 7 दिवसानंतर घरी गेला. घरी जाऊन पाहिलं तर गोठ्यामध्ये खरोखर म्हैस बांधलेली. बायकोला विचारलं, पोरांना विचारलं, त्यांनी सांगितलं आम्हाला पण माहित नाही कोणी बांधली म्हणून. पण त्याच्या डोक्यामध्ये चक्कर पडला. चक्कर कळतो ना तुम्हाला, ज्याच्या डोक्यात चक्कर पडला ना तो कुंभमेळ्याला निघून जातो. असा त्याच्या डोक्यामध्ये चक्कर पडला. पण त्याने विचार केला, गेल्या 2 तासापासून ओरडून ओरडून मला सांगत होता देव पहावया करी हो सायास, म्हैस बांधण्यासाठी प्रयत्न करू नको. एका सेकंदामध्ये म्हशीचा पत्ता सांगतो आणि खरं म्हैस सापडते. त्याचा जर ऐकलं तर देव सापडणार नाही का. आणि परत आला ना माघारी तुकोबरायांच्या जवळ. मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या. तुकोबारांच्या पायावरती नतमस्तक झाला आणि तुकोबारांना सांगितलं, म्हणे महाराज माझी म्हैस सापडली, म्हशीच्या स्वाधीन केली तिला. समजतंय का, म्हैस सापडली माझी, आता मला देव पाहायचा आहे. मग तुकोबारायांनी सांगितलं, तो क्षण निघून गेला, तेव्हा तुला लगेच देव दाखवणार होतो, तू ऐकलं नाही. आता देव पाहायचा आहे म्हणे हो. देव खरंच पाहायचा आहे म्हणे हो. नक्की पाहायचा आहे म्हणे हो. मग त्याच्यासाठी तुला संतांचा समागम घ्यावा लागेल. अभंगाचं प्रथम संत समागम संत समागम एखादी परी एखादी परी संत समागम संत समागम एकादी परी एकादी परी संत समागमे संत समागमे
घेते राम नाम घेते राम नाम होईल श्रवण होईल श्रवण येथे राम नाम येथे राम नाम होईल श्रवण होईल श्रवण येथे राम नाम येथे राम नाम होईल श्रवण होईल संत समागम एखादी बरी वावे त्याने बरी श्वान व्याले. हा आपला वारकरी संप्रदाय बरं का. एकमेका सहाय्य करून अवघे धरू हा आपला वारकरी संप्रदाय महाराज. आणि वारकरी संप्रदायाची विशेषता काय माहिती का तुम्हाला? या वारकरी संप्रदायामध्ये लहान आणि थोर पाहिलं जात नाही. जात आणि पात अजिबात पाहिली जात हा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये असा एकही संप्रदाय नाही बरं. एकमेव संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. इथे अभिमान नावाची गोष्ट नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडणे हे वारकरी संप्रदायाची विशेष अशी महत्वाची बाब आहे महाराज. तुकोबारायांनी त्याला सांगितलं संतांचा समागम तुझ्या जीवनामध्ये एखाद्या प्रकाराने का होईना तो आला पाहिजे. आणि संतांचा समागम आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर तुला राम नामाचं चिंतन श्रवण करायला भेटेल. मी सांगितलं म्हणे महाराज संतांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडेल काय अडचण नाही आणि देव भेटेलच हे मला माहीत आहे. पण माझी छोटीशी अशी शंका आहे. काय जर संतांचा सहवास माझ्या जीवनामध्ये घडला आयुष्याचा भरोसा नसतो. कधी भगवान परमात्माचं बोलवणं येईल आणि कधी शरीर सोडून जावं लागेल. पण संतांचा सहवास घडल्यानंतर भगवंत भेटण्याच्या अगोदर जर हा मृत्यूलोक सोडावा लागला तर तुकोबारायांनी त्याला सांगितलं किमान अंतकरणामध्ये फक्त इच्छा जागृत ठेव. काय सांगितलं? अंतकरणामध्ये भावना जागृत ठेव की तू मेल्यानंतर सुद्धा तुला संतांच्या सहवासामध्ये भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणे महाराज आता मनुष्य जन्माची प्राप्ती झालेली आहे. हा जन्म संपल्यानंतर पुढचा जन्म माणसाचाच भेटेल असं कशावरनं? माणसाचा जन्म भेटेल असं कशावरनं? माणसाचा जन्म भेटणार नाही. सहवास अपूर्ण राहील. इच्छा पूर्ण होणार नाही. मग कसं काय करू? जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत इच्छा आणि प्रयत्न हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळेस इच्छित साधनाची प्राप्ती होते. म्हणजे ठीक आहे काय अडचण नाही. जर समजा दुसरा जन्म कुत्र्याचा भेटला तर जर मध्ये तर आलं ना. दुसरा जन्म जर कुत्र्याचा भेटला मग कसं काय शक्य आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. अरे कुत्र्याचा जरी जन्म भेटला तरी अंतःकरणामध्ये अशी भावना शिल्लक ठेव की मला संतांच्या दारातला कुत्रा होण्याची संत दारीचा कुत्रा दारेचा पुतरा संत दारीचा कुत्रा दारेचा पुतरा नको मोकलू दातारा नको मोकलू दातारा नको नको मुंगत मुंगत द्वारी आलो भुंगत भुंगत
दातारा देवा नको मोकलो ना भुंकत भुंकत है ना. आणि म्हणून व्हावे त्यांचे द्वारी श्वान. म्हणजे महाराज त्यांच्या दारातला कुत्रा होण्याचा फायदा अभंगाचं दुसरं चरण. इथे राम नाम होईल श्रवण, 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 राम नाम होईल श्रवण, इथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल इथे राम नाम होईल श्रवण, इथे राम नाम होईल तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांचा समागम जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तिथे रामनामाचं भजन ऐकायला मिळतं. कारण संत महात्मे दिन रजने हाची धंदा गोविंदाचे, रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामचिंतन करणे हाच धंदा संत महात्म्यांचा आहे. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी आपण राहिल्यानंतर रात्रंदिवस आपल्याला त्यांच्या मुखातून निघालेलं उच्चिष्ट कर्णरूपी ताटाने सेवन करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये येईल. पण ऐका, तो योग आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी राहत असताना कशा प्रकाराने राहिलं पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतायत. कामारे बटिक कामारे बटिक शेवेचा सेवक, कामारे बटिक शेवेचा सेवक, हमारे बड़े सेविका सेवक, दिनपण रंग ते धवले, दिनपण रंग ते धवले, दीन रंग देत बली, दीन रंग संतांच्या ठिकाणी राहत असताना बटिक कामारी, सेवेचा सेवक कामारी, दीनपणे कामारी आणि रंकपणे कामारी अशी भावना अंतःकरणामध्ये जागृत करून जर कधी तुम्ही संतांच्या ठिकाणी राहिलात तर संत तुम्हाला भगवंत दाखवल्याशिवाय राहणार. देव पाहावया गेलो आणि देवाची होऊने. पण केव्हा? जेव्हा संतांचा समागम आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ तेव्हाच. पण ऐका ना माहिती, संतांचा सहवास, संतांचा समागम जीवनामध्ये घेण्यासाठी मागच्या जन्माचं बॅलन्स शिल्लक ठेवावं लागतं बरं का. हा, मागच्या जन्माचं बॅलन्स तुमचं शिल्लक असेल तरच ह्या जन्मामध्ये तुम्हाला भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याची बुद्धी प्राप्त होईल. आणि मागच्या जन्माचं बॅलन्स शिल्लक नसेल तर ह्या जन्मामध्ये कितीही प्रयत्न करा, भलेच अव्वल दर्जेचे तुम्ही भजनी मंडळ असा, कितीही मोठे कीर्तनकार असा, नामस्मरण रोज घडेलच असं सांगता येत नाही ना महाराज. पहा ना तुम्ही, लांबवरनं या ठिकाणी सेवा घेणारे लोक येत आहेत. त्यातल्या त्यात आजची सेवा ज्यांनी घेतलेली आहे समस्त भदाने परिवार, बिलखेडा तालुका धरणगाव आलेले आहेत का? नाही आलेले आहेत. फोन पे माझे येणार आहेत का त्या सेवेकरी? एवढ्या लांबच्या मंडळींनी ही सेवा घेतली आणि मागच्या वर्षी ही सेवा पाहिली आणि आपल्या इथल्या मंडळींच्या लक्षात आलं की एवढ्या लांबचा माणूस इथं आपल्या गावाला येऊन आपल्याला भोजन देतो, कीर्तन श्रवण करण्याची
जे काही दान आहे ते आपल्या पदरामध्ये टाकतो, मग आपण का नाही करायचं? म्हणून त्यांनी यावर्षी डोकं लढवलं आणि सांगितलं की महाराज सकाळचं भोजन आमच्याकडनं पाहिजे. म्हणून राजू मोतीराम वाघमोडे राहणार इथेच बटाईदेवीच्या मंदिराजवळचे, त्यांनी आजची सकाळची भोजनाची सेवा घातली. कारण त्यांना माहिती आहे की ही सेवा जर आपल्या जीवनामध्ये भेटली तर निश्चित आपला उदो तर होईलच, याच्यात शंका नाही. पण जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव पडणार नाही याची फुल गॅरंटी आहे. कारण हा वारकरी संप्रदाय असा आहे ना महाराज, इवलेचे रोप लावेले द्वारीन त्याचा वेलू गेला. अनेक संप्रदाय उभे राहिले, कोडमडी झाले, गेले म्हणून खलास. पण वारकरी संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय कोणी उभा केला माहिती का कोणाला? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष उडला गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार प्रगट गुह्य बोले. विश्व ब्रह्माचे केले प्रगुह्य बोले, प्रगट गुह्य बोले. विश्व ब्रह्माचे केले प्रगट गुह्य बोले. रामा जनार्दने जले मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा सेविते साधू संत. मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत. मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा. आणि संध्याकाळची ज्यांनी भोजन सेवा दिली कोमल सिंग भोजे सिंग सिसोदिया, राहणार सुराये तालुका शिंदखेडा, यांनी बरोबर आहे ना संध्याकाळची संत भोजनाची सेवा दिलेली आहे. महाराज या ठिकाणी जे दान तुम्ही करतात ना, ते दान कसं आहे माहिती आहे का? तद्दानम सात्विकम स्मृतम. हे दान सात्विक आहे आणि स्मृतीत राहणारं असं दान आहे. जे दान कल्पांती ना सरे, हे असं दान आहे. आणि मला सांगा ना तुम्ही, संध्याकाळचं भोजन पांडू नारायण मारणार माहिती आहे ते असं बदल केलं का? बरं, मोठ्या अंतकरणाने माफ करा. पांडू नारायण मारणार यांच्याकडे ही भोजन सेवा होती. मायबाप रात्रंदिवस काम करणारा हा समाज आहे, लक्ष्मीच्या मागे फिरणारा हा समाज आहे, मेंढीच्या मागे फिरणारा समाज आहे. पण या समाजाच्या अंतकरणामध्ये कपट नावाचा कुठलाही प्रकार नाही. हा, सुंदर असं प्रांजळ असं मत या समाजाचे. मायबाप पहा ना तुम्ही, मागायची गरज नाही, सांगायची गरज नाही. त्यांना वाटलं हे चांगलं आहे, इथे निश्चित आपण सहयोग दिला पाहिजे. आणि या अनुसंधानाने त्यांनी या ठिकाणी जे भोजन दिलं, भगवान परमात्मा त्यांना उदंड असं आयुष्य देव आणि असंच संतांच्या पायावरती काहीतरी सेवा घडण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये येऊ. विठ्ठल विठ्ठल. त्यातल्या त्यात ज्या कुलस्वामिनीच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह चालू आहे, त्या कुलस्वामिनीचं आपल्याकडे काहीतरी घेणं लागतं. आलं का तुमच्या लक्षात? त्या कुलस्वामिनीचं आपल्याकडे काहीतरी घेणं लागतं. पण सर्वात पहिला महत्वाचा विषय, ही कुलस्वामिनी इथेच का आली? सर्वात प्रथम महत्वाचा विषय, ही कुलस्वामिनी इथेच का आली? या कुलस्वामिनीला भदाने गाव नाही सापडलं का? या कुलस्वामिनीला शिरदाने गाव नाही सापडलं का? मग इथे जंगलातच का थांबली? महत्वाचा विषय का नाही? या कुलस्वामिनीला हे गावच का सापडलं, हीच जागा का सापडली? मायबाप, तुम्ही आम्ही ज्या भूमीमध्ये राहतोय, ज्या भूमीमध्ये ही कुलस्वामिनी वास्तव्य करते, ही भूमी एक अरण्याची भूमी होती. त्या अरण्याचं नाव होतं दंडक अरण्य. काय नाव होतं? हे अरण्य गोदावरीच्या तटावरती वसलेलं अरण्य आहे. आणि म्हणून ब्राह्मण बुवा हातावरती पाणी देत असताना, आपल्याकडनं संकल्प सोडून घेत असताना
देशे गोदावरी तटे दंडक अरण्ये. आणि मग शालिवान शके म्हणतो, तुम्ही आम्ही कुठल्या अरण्यात राहतो? आम्ही ज्या अरण्यात वास करतो ते अरण्य आहे दंडक अरण्य. नंतर वस्ती झाली. पण आई साहेब ज्यावेळेस राक्षसाच्या पाठीमागे लागली होती, त्या राक्षसाचा वध केला. आता राक्षस म्हणजे सर्वसामान्य दैत्य नव्हते ते. देवी भागवतामध्ये सुंदर अशी कथा आलेली आहे. अनेक प्रकारच्या राक्षसांचा नाश करता करता आई साहेब आपल्या मूळ पीठावरती परत जाण्यासाठी निघाल्या असताना काही क्षण विश्रांती घेण्यासाठी या भूमीवरती थांबल्या. या भूमीवरती एक झुडूप होतं, ज्याला मराठी भाषेमध्ये काय म्हणता मला सांगता येत नाही, पण आपल्या अहिराणी भाषेमध्ये घांगोडी म्हणता. काय म्हणता? घांगोडी. पाहिली का? ही घांगोडी 4 फळं एकमेकाला चिपकलेली असतात. कशी असतात हिची फळं? 4 फळं एकमेकाला चिपकलेली असतात आणि स्वास्तिक प्रमाणे यांचा आकार असतो. या घांगोडीच्या झाडाखाली विश्रांतीला ही आई थांबली. आणि या आईचा एक पुत्र होता. त्या पुत्राकडे या आईने सांगितलं, बाळा, अरे अनेक दिवसाचं युद्ध करता करता मी थकलेली, थोडस जलपान करण्याची इच्छा आहे, मी इथे विश्रांती करते, माझ्यासाठी पाणी घेऊन ये. ते बालक आईसाठी पाणी घेण्यासाठी जेव्हा निघालं, त्या आईला त्याने सांगितलं, आई तू बट, मी पाणीला येस. काय सांगितलं? आई बट, मी पाणी. हा शब्द एखाद्याने ऐकला आणि म्हणून बट आई. काय नाव पडलं? बट आई. बट आई म्हणजे भटाई. हा अपभ्रंश शब्द आहे. दुसरा शब्द ऐका ना, जी समस्त भटांची आई आहे ती भटाई. भट नाम ब्राह्मण, समस्त भटांची जी आई आहे ती भटाई. आणि तुमची आमची जी कुलस्वामिनी आहे, आईचं लेकरू गेलं पाणी आणायला, जवळच झरा होता, तिथून पाणी आणलं. आई तृप्त झाली. तृप्त झाल्यानंतर माय माऊली लहान लेकराला आशीर्वाद देताना अंतःकरणापासून एक आशीर्वाद देते. काय? तू ना एक ना, मला ऐकून येऊन बरं, तू ना एक ना 21 हो, बरोबर का नाही? आणि म्हणून या आईजवळ आलेला जो कोणी असेल, ज्याला एक बी नाही हो, गोटा टाकला ना महाराज, गोटा टाकला ना लगेच होतं. एवढा मोठा चमत्कार या आई साहेबाचा आहे. आणि या आई साहेबाच्या प्रांगणामध्ये चालत असलेली ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि देवीची भक्ती करण्यामध्ये आपला खानदेश अग्रगण्य स्थान आहे. आपल्या खानदेशाला, आपल्या खानदेशामध्ये देवीचा जागर जेवढा केला जातो तेवढा जागर कुठल्याही प्रांतात केला जात नाही. कानबाईचा सुद्धा जागर फक्त खानदेशमध्येच. चैत्र नवरात्रमध्ये ज्या यात्रा भरतात त्या सुद्धा जास्त करून फक्त खानदेशमध्येच. आणि म्हणून अनेक प्रकारच्या आया विराजमान झाल्यात, त्या सुद्धा खानदेशमध्ये. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराने सांगितलंय, यांची सेवा आणि संतांची सेवा करत असताना बटीक कामारी सेवेचा सेवक दीनपणे रंकपणे तेत भले. पण ऐका ना, या आईचं स्वरूप म्हणजे माझ्या कुडीचा कुलदैवत भगवान पांडुरंग परमात्मा आहे, असं तुकोबारांचं म्हणणं आहे. म्हणून त्या पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई,
बार घुमाए बार घुमाए तो बार घुमाए तो बार घुमाए तो बार घुमाए तो बार घुमाए जय जय विठो बार घुमाए जय जय विठो बार घुमाए विठो बार घुमाए विठो बार घुमाए तुकोबाराय साधकाला उपदेश करीत असताना सांगतायत की बाबा, सुखा लागी जरी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एकच वेळ. परत परत सांगताय का? काय सांगताय? एकच वेळ. सगळ्यांना प्रश्न निर्माण होईल, का हो महाराज, जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला एकदाच जाण्यासाठी सांगतायत, म्हणजे परत जाण्याची गरज, एकदाच गेलं पाहिजे. तुकोबारायांना माहित होतं एकदा गेला की पुन्हा माघारी यायची गरज. नवीन लग्न झालेली मुलगी पहिल्या मूडसाठी ती आहे माहेरी रिटर्न येते. जेव्हा तिचे सासरचे लोक तिला घेण्यासाठी येताना त्यावेळेस ती सांगते, बाबा तुम्हाला सोडून मला तिथं करमत नाही, मी अजिबात त्या ठिकाणी जाणार नाही. कोण म्हणतं? सासरी गेलेली मुलगी आणि परत माहेरी आलेली. नाही म्हणते, तो बाप सांगतो, बेटा फक्त एकदा या बापासाठी जाय. काय सांगतो? फक्त एकदाच, परत तुला पाठवणार. जशी ती एकदा गेली, बाप खाटीत पडल्यानंतर जेव्हा तिला बोलवणं पाठवलं जातं, ताई तुझ्या बापाचे अंतिम क्षण चालू गे ग, ती सांगते, बाबा एवढी जबरदस्त बिजी आहे, पोरांचा डबा, त्यांचा डबा, कपाशी येचाले माणसे, आणि शेवट पिकेल पानते, गळून पडणं. कोणती पोरगी? जी जाण्यासाठी नाही म्हणत होती ती पोरगी आता येण्यासाठी. तसं तुकोबारायांनी विचार केला, एकदा यांना पंढरपूरला पाठवलं, नुसतं एकदा भटाई मातेच्या सप्त्यात बोलवलं, दुसरा चालले असले बोलावून गरज पडणार. पण या इथला खतरनाक येतच, तुम्ही कितला का बोलावत नाही, कितला का बळजुबरी करत नाही. माय बाप, हा परमार्थ आहे, ही सेवा आहे. अरे गावामध्ये कितीही मोठा सप्ताह केला, पण त्याच्यापेक्षा कुलस्वामिनीच्या दरबारामध्ये जो सप्ताह केला ना, त्याचा आनंद आगळा आणि वेगळा आहे. मला सांगा ना, या मंडळींना काय गरज आहे? घर सोडायची, दार सोडायची आणि या ठिकाणी यायची काय गरज आहे? पण कशासाठी? कुलस्वामिनीसाठी. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण गावामध्ये कितीही केलं, पण ज्ञानोबरायांच्या प्रांगणात जाऊन एक पारायण जरी केलं ना, त्याचा आनंद कितीतरी वेगळा आहे महाराज. घरी पंचपक्वान्नाचं भोजन कितीही खा, त्याचा आनंद तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. पण एकदा ज्ञानोबरायांच्या प्रांगणातले मधुकरी खाऊन पहा, एकदा, तो आनंदच वेगळा आहे ना महाराज. म्हणून सप्ते कितीही मोठे होऊ द्या, आंतरराष्ट्रीय लेवलचे होऊ द्या, पण मंदिरांमध्ये जे सप्ते होता त्यांची गोष्टच वेगळी. विठ्ठल विठ्ठल, कारण सुख पाहिजे असेल तर भगवान परमात्माला शरण गेलं पाहिजे. सुख पाहिजे असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अरे एकच सुखाची का अपेक्षा करतो, सर्वे सुख याच पंक्तीत भेटतील अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे सुख, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सुख सर्व त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगमी, तुका म्हणे सर्व सुख त्या संगमी, तुका म्हणे सर्व सुख त्या संगमी, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती.
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगमे तुका म्हणे सर्व सुख त्या संगमे तुका म्हणे सर्व सुख त्या संगमे तुका म्हणे सर्व सुख त्या घडेल पंगती संताची या दिल पंगती संताची गडला पंगती संताचिया घडेल पंगती संताचिया दिल पंगती संताची घडेल पंगती संताचिया घडेल पंगती संताचिया तेरा नाम होईल श्रवण श्रीराम नाम होईल श्रवण श्रीराम नाम होईल श्रवण श्रीराम नाम होईल श्रवण तेरा नाम होईल श्रवण तेरा नाम होईल श्रवण तेरा नाम होईल श्रवण तेरा नाम होईल श्रवण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मायबाप गेल्या मागच्या वर्षापासून चालत असलेला महोत्सव, हा महोत्सव कायम स्वरूपी टिकला पाहिजे याची जबाबदारी आपल्या भदाने परिवारावरती आहे. कारण आपण जर कधी असं म्हटलं की जाऊ द्या त्याचा सप्ताह येतो, सप्ताह हा त्यास नाणी राजभर सप्ताह हा आपला असतो. सप्ताह कोणता असतो? आपला असतो. हा, ज्यांनी असा विचार केला सप्ताह त्यास नाही, त्यासनं काही खरं नाही. ज्यांनी विचार केला सप्ताह आपला आहे, की त्या सप्ताहाचं स्वरूप खूप मोठं होतं, आंतरराष्ट्रीय लेवलचा सप्ताह बनतो. हा कुलस्वामिनीचा सप्ताह आहे मायबाप. या कुलस्वामिनीच्या सप्त्यामध्ये बोला भटाई माय रोडगे वाहिन तुला. आपल्या भटाई मातेला रोडग्यांचा प्रसाद केला जातो. बदाने परिवाराची कुलस्वामिनी आहे आणि म्हणून या सप्त्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. त्यातल्या त्यात नवबदाने यांच्यावरती विशेष जबाबदारी आहे. आणि सरगर परिवारामध्ये जन्माला आलेले आमचे गुरुबंधू श्रीराम महाराज सरक यांच्यावरती विशेष जबाबदारी. कारण ही जबाबदारी एवढ्यासाठी टाकतोय आपण, ही जबाबदारी यांच्यावरती क्षेत्रपाल म्हणून आहे. हां, जेव्हा जाऊड केले जातं ना महाराज, इथे जागा सांभाळण्यासाठी कोणाला तरी पाठवलं जातं. म्हणून आपल्या सप्त्याची जागा सांभाळणारे आमचे महाराज आहेत. म्हणून सगळी नियोजन करण्याची जबाबदारी महाराजांवरती राहील. महाराजांनी मला सांगितलं म्हणे, महाराज 2027 पर्यंत पंक्ती बुकिंग झाल्यात, 2027 पर्यंत अन्नदानची सेवा बुकिंग झाली. म्हणजे इवलेसे रोप, हा त्याचा आज मोगरा फुललेला दिसतोय आणि निश्चित हा मोगरा फुलेल. याचं जे श्रेय जातंय हे दोन लोकांना, याचं जे श्रेय जातंय हे दोन लोकांना, ते म्हणजे अशोक महाराज आणि विठ्ठल महाराज यांना. कारण ही कुलस्वामिनीची विशेष यांच्यावरती कृपा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीत. असा प्राण हलवला भगवान परमात्मा ज्ञानोबा आहे. जणू काही यांना कुलस्वामिनीचा सप्ताह करण्याची सद्बुद्धी अंतकरणामध्ये जागृत करतो
आणि यांना सांगतो की जा त्या ठिकाणी तुम्हाला हे कार्य करायचंय, हे कार्य घडवायचंय, तुमच्या हातून हे कार्य घडलंच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी उभं राहिलेलं हे आयोजन आणि नियोजन आहे. झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी, आईसाहेब नर्मदामयी यांच्या चरणी, कुलस्वामिनींच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्र यांच्या चरणी, गोमातेच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. मायबाप, बोलण्याच्या अवघामध्ये काही वाईट शब्द निघाले असतील, माझा बुद्धीचा दोष समजा. जे योग्य असेल ते आमच्या आळंदीचे गुरुवर्य यांच्या मुखातली पवित्र मंगलमय अशी वाणी समजा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे. हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष मायबाप. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग, या अभंगाचं जे काही चिंतन तुमच्या पुढे मांडलं, हे चिंतन असंच आहे असं माझं कुठल्याही प्रकारचं मत नाही. याच्यापेक्षा भिन्न, याच्यापेक्षा वेगळं, याच्यापेक्षा गहन असं या अभंगाचं चिंतन आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे भगवान परमात्माने जशी मला बुद्धी दिली तशा पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय